आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आंगवडी एकजुटीचा आंगवडी एकजुटीचा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीवादी मानसिकतेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील विविध भागात दलित, आदिवासी, मातंग, मांग गारुडी व इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर होणाऱ्या मारहाण, अपमान आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी वडनेर खाकोर्डी येथे एका मातंग समाजातील व्यक्तीला मारहाण करून त्याचे टक्कल करण्यात आले आणि गावात फिरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. ते प्रकरण ताजे असतानाच 2 दिवसापूर्वी राजमाने गावात मांग गारुडी बांधवांना मारहाण झाली. त्या ठिकाणी हा माणूस मारहाण झाली, त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी समस्त मांगारुडी समाज पूर्ण महाराष्ट्रातून नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या लोकांनी हल्ला केला आहे, ज्या लोकांनी महिलांवर हात उचलला आहे. विभाग कुठलाही असो, जातीवादी मानसिकता असलेले लोक असतातच यात शंका नाही. अशा घटना ग्रामीण भागात वारंवार घडत असल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अत्याचाराच्या घटनांमध्ये गुन्हे दाखल होतात, आरोपींना अटकही होते, मात्र अशा प्रकारांना कायमचा आळा बसत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आरोपींना खरोखरच कठोर शिक्षा होते का, आणि होत असेल तर अशा घटना पुन्हा पुन्हा का घडतात, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. समाजातील दुर्बल घटकांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी शासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि दोषींना तातडीने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. सामाजिक समता, बंधुता आणि संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी शासन व प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी अखलाक पिंजारी मालेगाव. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची भूमी आहे. अशा राज्यामध्ये कोणत्याही समाजाला अन्याय होणे ही गंभीर बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज की पीडितांना यात मी कोणती तुमच्या